आमच्या घोगस पारगावच्या घरकळ मुकादमाला उचलून तिथं नेलं, 420चा गुन्हा दाखल करायचा आणि परत त्यांच्यावर त्या ठिकाणी दबाव टाकायचा आणि पैसे वसुली करायच्या पोलिसाच्या मार्फत। आणि याच्यातून फिटनेस सर्टिफिकेट खोटं, रात्री तुम्ही एका महिला डॉक्टरला 12-12 वाजता बोलवताय फिटनेस सर्टिफिकेट द्यायला, एवढी काय इमर्जन्सी लागली? आणि ती महिला डॉक्टर ती मेल्याच्या नंतर तिचा भाऊ डॉक्टर आहे, त्याला पीएमच्या तुम्ही नोट्स दाखवत नाही, त्याने तिला ओटीसीला घ्यायला तुम्ही 10-10 तास लावताय। अरे लाजा वाटायला पाहिजेत तुम्हाला। त्या महिला डॉक्टरला रात्री 12 वाजता बोलवणार आणि तिचं ज्या वेळेला पीएम करायचंय, तिचं मेडिकल ज्या वेळेला करायचंय, त्यावेळेला तुम्ही 10-10 तास तिचा शव तिथं पडून ठेवताय। आणि ती ज्या वेळेला मेली, ज्या आत्महत्या केली असं पोलिसाचं जर म्हणणं असेल तर ती लढवाई आहे। तिचे शिक्षक आम्हाला भेटले, तिच्या नातेवाईकांनी सांगितलंय, तिच्या गावातल्या लोकांनी सांगितलं की ती लढवाई आहे। 2 दिवस अगोदर ती भावाला फोन करून डॉक्टर भावाला विचारते की मी भाऊबीजेला येणार आहे आणि मला पीजीचं काउन्सिलिंग करायचंय, तुम्हाला जरा अपडेट दे, मी नोकरीत आहे। जी 2 दिवसापूर्वी भाऊबीजेला येणार म्हणून सांगते, ती भाऊबीजेच्या दिवशी आत्महत्या करते। आणि आत्महत्या झाली असं जर तुमचं म्हणणं आहे तर ज्या हॉटेलमध्ये तिचा मृतदेह होता तो मृतदेह पोलिसांनी नातेवाईकाला यायच्या अगोदर एवढी काय घाई लागली? 10 तास पीएम रूम मध्ये तिचा शव तसा पडला, मग हॉटेलमधून तुम्ही का काढलं? नातेवाईकाच्या समोर पंचनामा न करता तुम्ही का आणलं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।